कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती कधीच सहन होत नाही। श्री स्वामी समर्थ। मित्रमैत्रिणींनो, वादळामध्ये जहाज आणि घमेंडीमध्ये माणूस नेहमीच बुडतो। वडिलांचे अस्तित्व सूर्यासारखे असतं। सूर्य थोडा गरम नक्कीच असतो, पण जर तो तसा नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये अंधार पसरतो। जेव्हा तुम्ही काहीही काम करत नसाल त्यावेळी घड्याळाकडे पहा, आणि जेव्हा काही काम करत असाल त्यावेळी घड्याळाकडे पाहू नका। असं होऊ शकतं की तुम्हाला हे थोडं उशिरा समजेल, पण लक्षात येईल तेव्हा आयुष्य तुमचं पूर्णपणे बदलून जाईल। तुमच्या परिस्थितीवर कधीही घमेंड करू नका। मातीला विचारा, घमेंड करणारा सिकंदर आज कुठं आहे? तो मातीतच गाडला गेला आहे। लोक त्यांना असलेल्या दुःखामुळे कधीच दुःखी राहत नाही, तर इतर लोकांच्या सुखाकडे पाहून लोक दुःखी राहत असतात। कुणाची साथ मागायची असेल तर ती आयुष्यभरासाठी मागा, कारण काही वेळाची साथ तर तिरडी उचलणारे पण देतात। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। माणसं गंगेत आंघोळ करून आपले पाप धुतात आणि सगळेच जण आपले पाप आणि इतरांची पाप धुतलेलं पाणी येताना घरी घेऊन येतात। मोठी पूजा घालून ते पाणी स्वतःही पितात आणि आपल्या नातेवाईकांनाही प्यायला देतात। तुमच्या मेंदूला याची जाणीव करून द्या की अपयश हे अपयश नसून तो एक धडा आहे। त्यातून आपण काही गोष्टी शिकायच्या असतात। आयुष्यात घडलेल्या एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे आपलं आयुष्य कधीही थांबवायचं नसतं। मूर्तीला मूर्ती बनवते ती कला, आणि मूर्तीला देव बनवतो तो भाव। पेनात ज्या रंगाची शाई असते त्या रंगाचं लेखन असतं। अगदी तसंच माणसाच्या मनात जसे विचार असतात तसंच त्याचं कर्मही असतं। मदत ही एक अशी गोष्ट आहे, नाही केली तर लोक लक्षात ठेवतात आणि केली तर लगेच विसरून जातात। काही माणसं शब्दांचे असे काही जाळे टाकतात की खोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला खऱ्या वाटू लागतात। अपयशामागून अपयश जेव्हा येत असतं तेव्हा अनुभव वाढतो, पण यशामागून यश येत असतं तेव्हा कदाचित अहंकार वाढतो। अनुभव हा शाश्वत यशाचा पाया असतो आणि अहंकार हा मिळालेल्या यशाचा अंत असतो। हे नेहमीच आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। निर्णय चुकला म्हणून माणूस वाईट होत नसतो। कदाचित परिस्थितीने माणसाला चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडले असेल। दुसऱ्याला चुकीचा समजण्यापेक्षा त्याची परिस्थिती समजून घेतली तर नात्यात एक वेगळाच गोडवा तयार होतो। नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्याबद्दलचं आपलं मत स्वतःच्या अनुभवावरून ठरवलं पाहिजे, कारण इतर लोक फक्त म्हणतात म्हणून एखाद्या माणसाबद्दल मत ठरवणं हा आपणच आपल्या बुद्धीचा केलेला अपमान असतो। बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणतं वापरणार याचा विचार जरूर करायला पाहिजे। नंतर विचार करण्यात काही अर्थ नसतो, कारण त्याचा परतावा तोच मिळेल जो आपण वापरलेला आहे। आनंदाचा सर्वात मोठा भाग आपल्या स्वभावावर अवलंबून असतो, आपल्या परिस्थितीवर नाही। पूर्वीच्या काळी लोक एक दुसऱ्यांच्या पायातील काटे काढत होती, आणि आज काही लोक एक दुसऱ्यांच्या वाटेत काटे टाकतात। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।